नमस्कार मैत्रिणींनो, ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज पहिलं सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला बटन दाबा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहून घ्या. इथं पहा अशा पद्धतीचा नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन ज्यावेळेस आपण कुर्ती किंवा टॉप वगैरे काही आपण जसं ड्रेस वगैरे वन पीस काही आणतो त्याला ना रेडीमेड टॉपला बाह्या नसतात, फक्त बाह्या जोडून अशा साईडला आलेल्या असतात. इथं पहा अशा पद्धतीने आता मी काढून घेतले आणि आता आपल्याला बाह्या आहेत ना आपल्या स्लीव्जला जोडायच्या असतात. सो अशा पद्धतीने आता आपल्याला जोडण्यासाठी बाही, आता ही बाही न कोपऱ्यापर्यंत होती, अगदी कोपऱ्यापर्यंतही नव्हती, वरतीच होती, त्यामुळे एकदम शॉर्टच करून टाकायची आहे. सो अशा पद्धतीने मी अगोदर आता तुम्हाला दाखवते. जर आपल्याला फुल बाहीपासून शॉर्ट बाहीचं माप घ्यायचं असेल आणि शॉर्ट बाही करायची असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची ते पण सांगणार आहे. आणि व्हिडिओ नाही मैत्रिणींनो एंडपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. कारण तुमच्याकडे जर मशीन असेल तर तुम्ही घरच्या घरी तुमची कुर्तीला बाही बसू शकता, फिटिंग करू शकता, सगळं काही मी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत पहा. तर इथं पहा अशा पद्धतीने मी जुळून घेतलेलं आहे. मी चारही पार्ट जुळून घेतलेले आहेत, अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेत. आणि आता काय करायचं आपल्याला, इथं थोड्या गुड्या पडल्या होत्या, तुम्ही इस्त्री मारून घेऊ शकता, पण मला नॉर्मली नाही इस्त्री मारली तरी चालेल. आता इथं मुंडा बघते मी, इथं त्यांचा मुंडा पहिलीच बाही अगोदरच कट करून आलेली असती. तर आपल्याला मुंडा कसा काढायचा, ज्यावेळेस पुढचं वरचं टोक असतं ना ते खालच्या टोकापर्यंत व्यवस्थित सरळ धरायचं आणि मग असं पहिलं कट करून टाकायचं. आणि आता आपल्याला मुंडा टाकायचा. तर शॉर्ट करण्यामुळं कट करून टाकली मी, शॉर्ट करायची होती मग बाही. आता आपल्याला काय करायचं, बाही आखून घ्यायची, किती गे टाकायची आपल्याला. इथं मला फक्त 3ची बाही हवी होती, तर मी इथं 4 पूर्ण मार्किंग केलेलं आहे. मुंडा खोली घेतलेली आहे 2 इंच आणि प्लस मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊ नये ना. इथं पहा अशा पद्धतीने मी घेतलेला आहे. आता इथं मागच्या मुंड्याचा आकार देऊन पहिलं नॉचेस टाकून घेतला, थोडासा कट मारून घेतला मध्यभागी, आणि पुढच्या मुंड्याचा आकार सुद्धा जो दिलेला होता ना तो सुद्धा कट करून घेतला, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि असं कट करून घेतलेलं आहे मी, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आणि दोन्ही पण आकार आपले व्यवस्थित बरोबर झालेले आहेत. आता मी समोरासमोर ठेवून दाखवते तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं, तर फोल्ड करायचं आहे. आता इतर अर्धा इंच फोल्ड करण्यामध्ये जाणार आहे, अगदी थोडंसं फोल्ड करायचं इथं पाव इंचचा. आता पहा अशा पद्धतीने. आणि आता मी टिप मारून घेते. अगोदर आपल्याला काय करायचं, उलट्या साईडने ना टिप मारून घ्यायची फोल्ड करून, आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. मी दोन्ही पण बाहीला तसंच सेम पद्धतीने फोल्ड करून घेते, पाहू शकता तुम्ही. आता मी फोल्ड केलंय, तर मी दोन्ही पण बाहीला तसंच फोल्ड करून घेते, पाहू शकता तुम्ही. आणि काय करायचं, जर तुम्हाला इथं फोल्ड नसेल करायचं तर तुम्ही इथं पिको पण करू शकता, पण शक्यतो काय होतं फोल्ड केलं तरच छान दिसतं, फिनिशिंग वगैरे येतं. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता दोन्ही फोल्ड केलेले आहेत, कारण इथं अस्तर नाही आहे. जर अस्तर असतं ना तर आपल्याला फक्त आतमधून टिप मारून पलटी मारायची. इथं बिना अस्तरचीच बाही होती, त्यामुळं फोल्ड केलं. तर इथं पहा अशा पद्धतीने. आता हे ड्रेस आहेत, आता आपल्याला काय करायचं, तर मुंड्याच्या साईडला जिथं छातीचा भाग असतो तिथं आपण पॉईंट असतो ना आपल्याला, इथं पाहू शकता तुम्ही. तर आपल्याला एकदम खाली आता तिथं पहिलं उसून घ्यायचं, फिटिंगच्या साईडनी थोडंसं उसवायचं, जास्त नाही. म्हणजे थोडंसं ओव्हरलॉक वगैरे असतं तर व्यवस्थित तुम्हाला कात्रीने ते कट करून उसून घ्यायचं आहे. आता पहा अशा पद्धतीने. आता मी उसून घेते, व्यवस्थित उसून घ्यायचं, कारण जर फॅब्रिक खराब असेल तर फाटतं वगैरे, तर मग व्यवस्थित उसून घ्यायचं आहे. तर इथं मी उसून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, ही बाही ना त्याच्यावर जॉईंट करायची आहे ठेवून, अशा पद्धतीने. आता जॉईंट करून घेतली ना मग तुम्हाला फिटिंग पण लगेच दाखवणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. कारण फिटिंगसुद्धा ज्यावेळेस आपण रेडीमेड टॉप आणतो त्यावेळेस बाह्या तर बसवल्याच जातात, पण फिटिंगसुद्धा व्यवस्थित आली पाहिजे.
कारण भरपूर कन्फ्युजन असतात रेडीमेड टॉपला फिटिंगसाठी. ज्यावेळेस आपण स्वतः स्टिच करतो ना कुर्ती, त्यावेळेस आपण ठीक आहे, आपण बरोबर मापामध्ये स्टिच करतो. पण ज्यावेळेस असे एल जास्त मोठी जास्त त्यापेक्षाही मोठी जास्त असेल तर साईज, तर मग एल साईजला खूप फिटिंग करावी लागते. तर ही कुर्ती तशीच होती. मला वाटतं एक्स होती वाटतं. तर मग मला ही एलमध्ये करायची होती. आणि मग फिटिंगसुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही इथं मी आता भाईनं बरोबर सुईची ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे मुंड्याचा भाग आहे ना पाठीमागचा घेतला आहे मी, आणि भाईचा सुद्धा पाठीमागचा भाग घेतला. तुम्ही पाहिलंच, मी थोडंसं कट मारून घेतली होती. तिथून मध्येतून आपण भाई जॉईंट करायला सुरुवात केलेली आहे. आता आपण नेहमी काय करतो, ज्यावेळेस आपण कुर्ती स्टिच करतो ना, त्यावेळेस आपण बरोबर सुईच्या ह्याच्यावर, सुईचे म्हणजे खालून वरून उलटं असतं आणि मधून सुईच्या अशा पद्धतीने भाई जोडतो. पण आपल्याला इथं काय करायचे, बरोबर सुईच्या बाजूने जोडायचे, नंतर उलट्या बाजूने जोडायचे अशा पद्धतीने. आता इथं कसं व्यवस्थित सांगते मी तुम्हाला, कारण जी बॉर्डर आहे ना वरची, ती बॉर्डरला डिझाईन होती खाली घालून, ती बॉर्डर अजिबात छान दिसली नसती. पण ती बॉर्डर आपल्याला वरती काढायची, त्या बॉर्डरला परत एक डाग टिप देऊन घ्यायची, जेणेकरून दिसणारही नाही की आपण तिथं भाई जॉईंट केलेली आहे. असं वाटतं की भाई ऑटोमॅटिक जॉईंट होऊन आलेले आहे तिथूनच, असं दिसलं पाहिजे. जेणेकरून कसं फिनिशिंगही सुंदर दिसतं आणि फिटिंगही छान दिसतं. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ते पाहू शकता तुम्ही. आता मी वरून डाग टिप देऊन घेतलेली आहे आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने मी भाई जॉईंट करून घेतलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही किती छान अशा पद्धतीने भाई आपली ते जॉईंट झालेली आहे. अगदी भाई छोटीच हवी होती त्या मुलीला, कारण शोल्डर ऑलरेडी मोठं असतं, जास्त ब्रॉड असतं शोल्डर रेडीमेड टॉपचं. आणि जे आपण टॉप शिवतो ना, तर शोल्डर आपण मापातच 3 इंचचं शोल्डर घेत असतो. त्यावेळेस आपल्याला भाई थोडी वाढवली तरीही चालते, पण शोल्डर जास्त अगोदरच खाली येतं मुंड्याच्या शोल्डरच्या, आणि मग त्यामुळे भाई छोटी घेतली तरीही चालते. सो अशा पद्धतीने आता काय करायचं आहे पाहू शकता तुम्ही. इथं मी डबल ठेवलेले आहे भाई, त्याच्यावरती दुसरी पण जॉईंट करते. मधून जिथून आपण कट मारला होता ना, तिथं डायरेक्ट शोल्डर ठेवून आपण तिथून जॉईंट करतो. इथं पण मी सुईच्या बाजूने जॉईंट करून घेतलेली आहे. आता इथं दुसरं पलटी करायचे आणि तिथून पलटी बाजूने जॉईंट करीत जायचे. आणि इथं भाईला कसं अस्तर नसल्यामुळं भाई थोडीशी हे आहे, म्हणजे दिसतं तिथून, तर व्यवस्थित तुम्हाला जोडायला सुद्धा सोपं पडतं. ज्यावेळेस भाई जाडा असेल किंवा अस्तर असेल तर त्यावेळेस दिसत नाही, तर थोडंसं तुम्ही वरच्या साईडने जोडलं तरीही चालेल. इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता मी डबल टिप पण लगेचच देऊन घेणार आहे. डबल टिप आपल्याला कंपल्सरी वरच्या बाजूने द्यायची आहे, कारण ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण ते पायपिंग म्हणजे बॉर्डर असते ना, ती व्यवस्थित जोडली जाते. अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता ही अशाच पद्धतीने मी सगळं जोडून घेणार आहे आणि फिटिंग पण लगेच टाकणार आहे. आता फिटिंगसाठी तुम्हाला छान छान टिप देणार आहे मी, पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता काय करायचं, इथं गळा ना खूप मोठा वाटते, तर इथं मी शोल्डरला थोडासा शोल्डर उतार देणार आहे या गळ्याला पुढच्या, आणि जेणेकरून गळा व्यवस्थित बसेल, असा पुढं जास्त उचकणार नाही. आणि आता अगोदर आपण काय करायचं, फिटिंग टाकायची आहे. तर आता जी मेन टिप होती आपण ती पहिली उसवली ना, त्याच टिपावर आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि नंतर फिटिंग टाकायची आहे, कारण जी पहिली टिप असते ना ती सुद्धा तितकीच गरजेचं असते, जेणेकरून जॉईंट व्यवस्थित होतं आणि आपल्याला फिटिंगला सुद्धा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही, कपडा इकडे तिकडे सटकणार नाही. त्यासाठी आपल्याला एक छान अशी कच्ची टिप देऊन घ्यायची आहे. जसं की आपण 3 इंचाची टिप आपण घेऊ, 3 पॉईंटची टिप आपण घेतो जसं टाका, तर आपल्याला इथं थोडासा 5 पॉईंटचा टाका दिला तरी चालतो अशा पद्धतीने. आणि आपलं जॉईंट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मध्य काढायचं आहे फिटिंगसाठी. आता इथं गळा आहे ना, आपण व्यवस्थित एकाला जोडून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मध्य काढायचा आहे गळ्याचा. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं मध्ये काढला ना, इथं पाहू शकता तुम्ही. आता मी इथं टेप घेते. टेप आपण जसं चौथा भाग काढतो ना ब्लाऊजचा, तसंच आपल्याला इथं पण चौथा काढायचा आहे. दुसरा काढला ना तर इकडं कमी इकडं जास्त असं होतं, तर ते न होता आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तिथं पाहू शकता तुम्ही. इथं मी अगोदर मोजून घेतलं अशा पद्धतीने आणि डबल केला आणि मग गळ्याचा भाग काढला. आता इथं गळ्याचा भाग काढला आहे, आता पहिला आपल्याला चौथा भाग द्यायचा आहे. आता इथं ना पाहू शकता चौथा भाग दिलेला आहे. आता इथं 8 चौक 32, इथं पाहू शकता अशा पद्धतीने
8 चौक 32, 32 साईजची कुर्ती आहे, तर इथं मी 8 चौक 32 घेतलेला आहे. प्लस पाहू शकता तुम्ही कंबर घेतलेला आहे मी 7.5 इंच चौथा भाग, कारण थोडंसं लूजच ठेवलं कमरेला, कारण घालताना काढताना जास्त काही टाईट होणार नाही. अशा पद्धतीने पाहू शकता 7.5 7.5 दोन्ही पण साईडला टाकले मी. थोडंसं इथं ना मार्किंगचा खडू ना मी जास्त थोडासा लाईट वापरलेला आहे, थोडासा लाईट कलरचा, कारण कुर्ती खूप लाईट कलरची होती, थोडीशी बदामी व्हाईटमध्ये होती, त्यासाठी मग ते खडू जास्त आपण वापरला जास्त डार्क कलरचा, तर मग ते काय होतं फ्रेश कलर वापरल्याच्यानंतर कुर्तीला डाग पडतात. त्यासाठी मी इथे थोडासा लाईट कलरचा खडू वापरला आहे. तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही अशा पद्धतीने जरी केलं ना तुमचं मार्किंग तरीही चालेल. तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता मी दंडगेर घेतलेला आहे, 5.25 इंच दंडगेर घेतलेला आहे. अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने दंडगेर 5.25 टाकलेला आहे. छाती टाकलेली आहे 8 आणि कंबर टाकलेली आहे 7.5 आणि सीट घेर टाकलेला आहे 9. सो अशा पद्धतीने आता मी पहिली जी आपण मार्किंग केलेलं होतं ना तिथं आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने, आणि त्यानंतर येईन आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला दुसरी टिप पण त्याच नंतर द्यायची. अशा 2-3 टिपा तुम्ही देऊ शकता. इथं मी 3-3 टिपा दोन्ही पण साईडला देणार आहे, आणि अशाच पद्धतीने आपण दोन्ही पण साईडने टिपा देऊन घ्यायच्या आहेत. आणि हा ड्रेस आहे ना मी त्या मुलीला लगेच घालून पण दाखवला आहे, आणि तुम्ही थंबनेलवरती पण पाहिलंच आहे असं, आणि शेवटला सुद्धा मी फोटो लावते फिटिंगचा कसा झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही तुमची कुर्ती घरच्या घरी करू शकता, कारण बाहेर जर द्यायचं म्हटलं तर आपल्याला भाया बसून भाई अटॅच करून फिटिंग वगैरे करून आपल्याला 100 ते 150 रुपये द्यावे लागतात बाहेर जर सिटीच्या ठिकाणी. आणि जरी कमीत कमी आपण दुसऱ्या आपण छोट्या एरियामध्ये राहत असाल तर तिथंसुद्धा आपल्याला 80 ते 100 रुपये द्यावे लागतात. तर इथं मी आता 100 रुपये घेते. आमच्या एरियामध्ये 100 रुपये घेतात भाई जॉईंट करून फिटिंग टाकण्यासाठी, तर मी तितके घेते. आणि जर तुमच्याकडे मशीन असेल तर मग तुम्ही हे असं बाहेर न देता छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता. तुमचं फिटिंग कुर्तीचं भाई बसवणं, किंवा कुठे टिप वगैरे मारायची असेल, कुठं उसवलं असेल, किंवा कुठं कोणता ड्रेस नवीन आणलेला असेल तर तुम्हाला ती फिटिंग करायचं असेल, अशा पद्धतीने तुम्ही स्वतः कामं करू शकता. जेणेकरून काय होतं तुमचे थोडे पैसेही वाचतील आणि तुम्हाला पण तुमचे स्वतःचे कामं व्यवस्थित करायची सवय पण लागेल. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर अशा छोट्या छोट्या आयडिया मी देत असते. जर तुमच्याकडे मशीन असेल तर नक्कीच वापर करा, आणि छोट्या गोष्टी तुम्ही स्वतः जर करायला लागलात तर तुम्हाला सुद्धा हळूहळू स्वतःच्या शिलाईचं कामसुद्धा येऊ शकेल. तर अशा पद्धतीने काही क्लास वगैरे काहीही करायची गरज नाही पडत फिटिंग वगैरे टाकण्यासाठी भाई बसवण्यासाठी. फक्त तुम्ही इझिली असे छोटे छोटे व्हिडिओ व्यवस्थित पाहून तुम्ही तुमचे स्वतःचे गोष्टी करू शकता. ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज ते शिवायचं असेल त्यावेळेस तर तुम्ही बाहेर देता, पण अशा छोट्या छोट्या गोष्टींना कसं लगेचच अर्जंट मिळत नाहीत, तर मग स्वतः करू शकता. तर पाहू शकता तुम्ही आता माझं सगळं भाईचं जॉईंट करून झालेलं आहे, फिटिंगसुद्धा टाकून झालेली आहे. पाहू शकता तुम्ही आता इथं फिटिंगची किती छान अशी मस्त लेवल आलेली आहे. आता इथं काय होतं ज्यावेळेस मार्जिन भरपूर असतं ना त्यावेळेस अशा गुड्या पडतात. तर आता इथे एक टिप सांगते मी तुम्हाला, ते जास्त नाही पडावं म्हणून आता मी परत उलटा करून घेतलेला आहे. जी आता आपल्याला मार्जिन आहे ना त्याला असे कट मारून घ्यायचे मोठे मोठे. जे आपल्या 3 टिपा आहेत ना फिटिंगच्या त्या सोडून द्यायच्यात आपल्याला, आणि जे जास्त एक्स्ट्राचं मार्जिन आहे ना त्याला आपल्याला अशी कट मारून घ्यायची. जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण पलटी करतो ना ड्रेस सुईचा करतो ना त्यावेळेस गुड्या वगैरे पडणार नाहीत. फिटिंगला तर व्यवस्थित बसतो, काहीच प्रॉब्लेम येत नाही, पण ते गुड्या पडतात. आता तशा पद्धतीचे नॉचेस पण आपण देऊ शकतो, कट मारू शकतो, आणि अशा पद्धतीचे सुद्धा मारू शकतो. मी तुम्हाला दोन्ही पण पद्धती सांगितल्या. जास्त कट न करता तुम्ही असे फक्त कात्रीचे कट सुद्धा देऊ शकता. जसं की आपण त्रिकोणी कट न देता फक्त कट मारायचे. तर अशा पद्धतीने आता मी सुईचा करून घेतला पाहू शकता. आता थोडासा फरक पडतोय का नाही तुम्ही सुद्धा पाहू शकता. आता जितकं आपल्याला तिथं गुड्या पडत होत्या आणि टाईट होत होता ना तितकं होणार नाही आहे बघा. आता एकदम फिनिशिंगमध्ये दिसतंय. अशाच पद्धतीने आपल्याला कधी पण ड्रेस फिटिंग करायचा असतो. ज्यावेळेस मार्जिन जास्त उरतं ना त्यावेळेस कट करून टाकायचं, किंवा मग असे नॉचेस मारून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित असं आपला टॉप किंवा आपली कुर्ती काही असेल तर व्यवस्थित बसतं. अशा पद्धतीने ठेवायचं. इथं पाहू शकता फिनिशिंग पाहू शकता, अगदी परफेक्ट बसणार आहे टॉप, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. मी तुम्हाला लगेच फोटो पण शेवटला दाखवणार आहे.
आणि अशाच पद्धतीने तुमच्या नवीन नवीन टॉपला तुम्ही व्यवस्थित फिटिंग करू शकता तुमच्या साईजनुसार, तुमच्या मापानुसार. तर पाहू शकता इथं फिनिशिंग पाहू शकता भाईची कशी केलेली आहे मी. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही. आणि असे पाहू शकता बघा किती फिटिंगमध्ये छान अशा पद्धतीने कुर्ती बसलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही सुद्धा तुमची कुर्ती स्वतःची फिटिंग घरीच्या घरी करू शकता, मशीन असेल तर. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब